अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या स्वामी माऊली संदेश चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता तुझ्यासमोर हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश आला आहे. तर बाळा, स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज, कारण तुझ्यासाठी आज भाग्याचा दिवस आहे. बाळा, आम्हाला माहीत आहे तुझे मन खूप दुःखी आहे. तू या शत्रुपीडेने खूप त्रस्त आहेस, आर्थिक चिंतेने त्रस्त आहेस. पण बाळा, या सर्वांमधून तुला बाहेर काढण्यासाठीच, तुझ्या दुःखावरती फुंकर घालण्यासाठीच आणि तुझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच ही स्वामी माऊलीने तुझ्यासाठी या दिव्य संदेशाचे नियोजन केले आहे. तेव्हा बाळा, एकाग्र मनाने पुढील 15 मिनिटे या संदेशाला शांत मनाने दे आणि मग पहा, तुझे जीवन परिवर्तन झालेले तुला दिसून येईल. हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या जीवनामध्ये जो काही अद्भुत चमत्कार घडणार आहे तो पाहून तुझे मन सुखावेल. म्हणूनच दुर्लक्ष करू नको. शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा आणि तुझ्या जीवनामध्ये होणारा चमत्कार स्वतः पहा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता आमची दैवी शक्ती तुझ्यावरती कृपाशीर्वादाच्या रूपात येत आहे. ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्यासोबत निरंतर आहे. तुझ्या जीवनामध्ये आता जे काही दुःख आहे, संकटे आहेत, तुझ्या पाठीमागे लागलेली पणवती आहे, सर्व काही संपुष्टात आणण्यासाठीच स्वामी माऊली तुझ्या समोर आली आहे. तेव्हा बाळा, आता चिंता करण्याची गरज नाही. चिंता नष्ट होण्याचे दिवस आले आहेत. तुझ्या जीवनामध्ये तुला सर्व काही तुझ्या मनातील इच्छित प्राप्त होण्याची शुभ वेळ जवळ आली आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्या ज्या काही शत्रूंनी तुझ्यासाठी काही वाईट कर्म केले आहे, तुझ्या बाबतीत काही कटकारस्थान केले आहे, तर त्यांच्या या सर्व कर्मांचा हिसाब देण्यासाठीच ही स्वामी माऊली त्यांच्या समोर आता उपस्थित आहे. तेव्हा बाळा, तू चिंता करू नको. तुझ्या समोर हे दिव्य सुंदर मार्गदर्शन आले आहे. तुझ्या समोर हा संदेश जर आला आहे तर स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज. स्वामी भक्तांनो, तुम्हीही खरोखर स्वतःला भाग्यशाली बाळ समजत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी भाग्यशाली बाळ आहे, म्हणूनच मी या संदेशापर्यंत आलो आहे, अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊलींच्या आशीर्वादाने तुमचे कल्याण होईल. हा संदेश तुझ्या समोर येणे म्हणजे खूप भाग्याचे आहे. निव्वळ तुझ्या समोर हा संदेश येणे म्हणजे बाळा, स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समज की स्वामी माऊलींनी या संदेशासाठी तुझीच निवड का बरे केली आहे. तुला शेवटपर्यंत हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या प्रश्नांचे उत्तर मिळणार आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आजपर्यंत खूप मोठ्या संकटाचा सामना तू केला आहेस, खूप दुःखातून पार पडला आहेस आणि ज्या काही तू आजपर्यंत सर्व काही दिव्य परीक्षेतून गेला आहेस, या सर्वांमधून तू उत्तीर्ण झाला आहेस. बाळा, असे समज की आम्हीच तुझी ही परीक्षा घेतली आहे आणि याच परीक्षेमधून माझा स्वामीप्रिय बाळ उत्तीर्ण झाला आहे. आता तुझे जीवन यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. त्या शत्रूंना तुझ्या जीवनातून आम्ही दूर केले आहे. बाळा, आजपर्यंत लाचार होऊन या लोकांसमोर तुझे जीवन तू व्यतीत केले आहेस. पण जर माझा स्वामीप्रिय बाळ असशील, जर खरी भक्ती तुझ्या मनामध्ये आहे, जर निरंतर माझे नामस्मरण तुझ्या मुखामध्ये आहे, तर बाळा, यानंतर तू डगमगणार नाहीस, तू कोणालाही घाबरणार नाहीस, तुझ्या जीवनामध्ये या नकारार्थी लोकांना प्रवेश देणार नाहीस. कारण बाळा, तुझ्या चांगल्या स्वभावाचा, तुझ्या चांगल्या वागण्याचा खूप काही फायदा घेण्यात आला आहे आणि तुझा विश्वासघात करून तुला तुझ्या जीवनातून मागे सारण्याचा प्रयत्न केला आहे. पण बाळा, आता खचून जाऊ नकोस. आता वेळ आली आहे या सर्व शत्रूंना काहीतरी सिद्ध करून दाखवण्याची, कारण तू माझा स्वामीप्रिय बाळ आहेस. तेव्हा बाळा, आता लाचार होऊन जगायचे नाही, कोणासमोरही डगमगायचे नाही, आता कोणासमोरही अश्रू ढाळायचे नाही, आता रडायचे नाही तर लढून दाखवायचे आहे.
आता लढण्याची योग्य वेळ आली आहे. बाळा, जर आता मैदानात उतरला आहेस तर माघार घेण्याची वेळ संपली आहे. काहीतरी प्राप्त करून दाखवण्याची शुभ वेळ तुझ्या समोर आहे. स्वामी माऊली म्हणतात, जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टींमध्ये तुम्हाला यश प्राप्त झाले नाही, पण आता वेळ आली आहे सर्व काही कार्यामध्ये तुमच्या मनासारखे यश प्राप्त होण्याची. हो बाळा, अशक्य ते शक्य सर्व काही तू आता करून दाखवणार आहेस. तेव्हा माघार घेण्याची वेळ संपली आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलीवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी सर्व काही घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आजपर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख असूनही, खूप काही शत्रुपीडा असूनही, खूप काही आर्थिक चिंता असूनही बाळा, तू निस्वार्थ भक्ती केली आहेस. ती सर्व काही आमच्यापर्यंत पोहोचली आहे. तू न सांगताही तुझ्या जीवनातील तुझ्या पाठीमागे लागलेले दुःख, तुझ्या पाठीमागे लागलेल्या या सर्व काही शत्रुपीडा, या पणवती सर्व काही आम्ही पाहत आहोत. बाळा, आता असे समज की परीक्षेचा काळ संपला आहे. आता तुला सर्व काही प्राप्त होण्याची ही शुभ वेळ तुझ्या जीवनामध्ये येत आहे. आता सुख, समाधान, आनंद, वैभव प्राप्त करण्याची वेळ जवळ आली आहे. हो बाळा, हे सर्व काही घेण्यास आनंदाने, उत्सुकतेने तयार राहा. कारण माझ्या स्वामीप्रिय बाळाने खूप काही प्रयत्न करूनही, खूप काही कष्ट करूनही त्याला कोणत्याही गोष्टींमध्ये मनासारखे यश प्राप्त झाले नाही. पण बाळा, असे होणार नाही. हा संदेश ऐकल्यानंतर पुढील 15 मिनिटांमध्ये तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण होण्याची योग्य वेळ जवळ आली आहे. तेव्हा दुर्लक्ष करू नको. शेवटपर्यंत या संदेशानंतर तुला जे काही प्राप्त करायचे आहे ते सर्व काही घेण्यास तयार राहा. तेव्हा संदेश दुर्लक्ष करू नको. स्वामी म्हणतात, बाळा, दुःखानंतर सुख आणि सुखानंतर दुःख याचे अनुभव तुला लवकरात लवकर येणारच. कारण तुझ्या जीवनामध्ये जी काही आजपर्यंत दुःखाची तू पीडा सहन केली आहेस, शत्रुपीडा सहन केली आहेस, त्या सर्वांमधून अलगद बाहेर काढण्यासाठीच हे दिव्य मार्गदर्शन तुझ्या समोर आले आहे. खूप भाग्यशाली बाळ आहेस. म्हणूनच बाळा, आमच्या या संदेशामार्फत जे काही तुझ्या समोर शुभ संकेत येतील, जे काही शुभ विचार येतील, त्या विचारांचे पालन कर. त्या विचारांवरती निरंतर चालत राहा. मागे न वळून पाहता आता जे काही कार्य हाती घेतले आहेस ते पूर्ण झाल्याशिवाय माघारी येऊ नको. स्वामी म्हणतात, जो कोणी माझ्या विचारांचे पालन करतो त्याच्या जीवनामध्ये त्याला कशाचीही कमी भासत नाही, त्याच्या जीवनामध्ये कशाचीही उणीव भासत नाही आणि त्याच्या जीवनामध्ये कितीही दुःख, संकटे, खूप काही पीडा असो, सर्व काही संपुष्टात येतात. म्हणूनच बाळा, नेहमी सकारात्मक विचार कर. नेहमी निरंतर नकारात्मक विचार काढून टाकून सकारात्मक विचारांची कास पकडून जे काही प्राप्त करायचे आहे ते करण्यासाठी पुढे चालत राहा. आम्ही तुझ्या सोबत आहोत. आमचे दैवी चमत्कार तुझ्यासाठीच कार्य करत आहेत. स्वामी म्हणतात, बाळा, खूप काही आनंद, सुख, वैभव तुझ्या मार्गात आहे. सर्व काही घेण्यास तयार राहा. स्वामी म्हणतात, बाळा, आता चिंता सोड. सर्व चिंतामुक्त करणारा हा संदेश तुझ्या समोर आहे. तर बाळा, निरंतर पुढे चालत राहा. माझे शुभाशीर्वाद तुला आता कधीही अपयशी होऊ देणार नाही. सर्व कार्यांमध्ये तुझी प्रगती होणार आहे. सर्वत्र तुझाच विजय निश्चित करण्यात आला आहे. बाळा, तुझ्या पंखांमध्ये आम्ही असे काही बळ दिले आहे ज्याद्वारे तू आकाशामध्ये आता उंच भरारी घेण्यासाठी तयार आहेस. तेव्हा बाळा, हे सर्व घेण्यासाठी तू आनंदाने तयार आहेस. तुझ्या जीवनामध्ये जो काही आता अद्भुत चमत्कार होणार आहे तो पाहण्यास तू तयार आहेस. कारण बाळा, आजपर्यंत याच गोष्टींसाठी तू खूप काही कष्ट केले आहेस. आम्ही सर्व काही तुझे ते कष्ट, तुझे ते दुःख जवळून पाहिले आहे. तेव्हा चिंता करू नको. आता स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद, ही ब्रह्मांडाची शक्ती तुझ्या सोबत आहे. तेव्हा डगमगू नको, खचून जाऊ नको, माघार घेऊ नको आणि तुझ्या मनातील संयम,
तुझ्या मनातील आत्मविश्वास कमी होऊ देऊ नको. बाळा, आमच्यावरती जो तुझा प्रचंड विश्वास आहे तो कधीही डगमगू देऊ नको. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझ्या जीवनातील आता सर्व काही आर्थिक चिंता मिटवणारा हा शुभ संदेश तुझ्या समोर आहे. स्वामी म्हणतात, कधी कधी आपल्या मनामध्ये अहंकार येतो आणि तेव्हा तुमच्या मनातील हा अहंकार तुमचा सर्वनाश करतो. कारण जेव्हा जेव्हा माणसाची प्रगती होत जाते त्याच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, वैभव येते आणि त्याच वेळी त्याच्या पाठोपाठ अहंकार देखील येतो. आणि जेव्हा माणसाच्या मनामध्ये अहंकार येतो तेव्हा तो समोरच्याला खूप कमी लेखत असतो. त्याच्या मनामध्ये नकारात्मक विचार यायला सुरुवात होतात. म्हणून बाळा, तुमच्या जीवनामध्ये तुमची कितीही प्रगती हो, तुम्ही कितीही उच्च पदावर जाओ, तुम्हाला कितीही श्रीमंती येऊ, तुमच्या महालक्ष्मीच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, पण बाळा, स्वतःचा समतोल राखा. स्वतःच्या मनातील संयम आणि आत्मविश्वास सोडू नका आणि अहंकाराला कधीही तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या मनामध्ये कधीही थारा देऊ नका. कारण बाळा, ज्या क्षणी तुमच्या मनामध्ये अहंकार निर्माण होईल त्या क्षणापासून तुमच्या हातून खूप काही वाईट कर्म घडायला सुरुवात होईल आणि हे तुम्हाला देखील समजणार नाही. कारण बाळा, काही दुःखानंतर जेव्हा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुख येते तेव्हा त्याला न कळत त्याच्या हातून काही वाईट कर्म घडण्यास सुरुवात होतात आणि याच वाईट कर्मांचे रूपांतर पुढे जाऊन त्याला त्याची खूप काही वाईट फळे भोगण्यास मिळतात आणि त्या क्षणी त्याला असे वाटत असते की स्वामी माऊली, माझ्या जीवनामध्येच हे सर्व काही असे का घडत आहे. पण बाळा, ज्या क्षणी तुम्ही वाईट कर्म करत असता त्या क्षणी तुम्हाला या वाईट कर्मांची जाणीव नसते. म्हणूनच सुख कितीही येऊ, कितीही तुझ्या जीवनामध्ये आर्थिक चिंता तुझी मिटो, तुझ्या जीवनामध्ये कितीही श्रीमंती येऊ, पण अहंकाराला जन्म देऊ नका. बाळा, ज्या स्वभावाने, ज्या काही चांगल्या स्वभावाने या समाजात तुला मान प्रतिष्ठा आहे, तू खूप काही सहन केले आहेस, सर्व लोकांनी तुझे दुःख पाहिले आहे, या जवळच्या शत्रूने तुझा विश्वासघात केला आहे आणि हे सर्व सहन करूनही तू खूप काही लोकांना आजपर्यंत मदत केली आहेस. हे सर्व काही चांगले लोक आहेत, ते तुला जाणून आहेत. म्हणूनच बाळा, जे लोक तुझ्यासोबत आहेत, तुझ्या बरोबर आहेत, जे तुझ्या सुखदुःखात आहेत, ज्यांना तुझी किंमत आहे, ज्यांचे तुझ्यावर प्रेम आहे, जे तुझ्या शब्दाला किंमत देतात, अशा लोकांची कधीही साथ सोडू नको. पण डोळे बंद करूनही प्रत्येक व्यक्तीवरती विश्वास ठेवू नको. कारण बाळा, विश्वासघाताचे दुःख तू आजपर्यंत भोगले आहेस. म्हणूनच तीच चूक पुन्हा करू नको. कोणावरही विश्वास ठेवण्या अगोदर ती व्यक्ती योग्य रीतीने पारखायला शिक, कारण त्रास तुलाच होणार आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा आपल्यासोबत विश्वासघात होत असतो त्याचे जे काही दुःख असते ते या लोकांना उशिरा समजते. कारण अशाच काही गोष्टी त्यांच्यासोबत जेव्हा घडतात तेव्हा समजते की समोरची व्यक्ती जेव्हा आपल्या विश्वासाला तडा घालवते तेव्हा त्याचे दुःख काय असते. म्हणूनच बाळा, जे तुझ्या बाबतीत घडले आहे ते इतरांच्या बाबतीत कधीही घडू देऊ नको. तू तुझे कर्म चांगले ठेव, तू तुझे विचार निरंतर चांगले ठेव, तू तुझ्या मनामध्ये निरंतर सकारात्मक विचार ठेवून पुढे चालत राहा. मग पहा तुझ्या जीवनातील होणारे चमत्कार आणि मग पहा तुझे जीवन परिवर्तन झालेले. कारण बाळा, या सर्व तत्वांवरती जो चालत राहतो, जो माझ्या विचारांचे निरंतर पालन करत राहतो, त्याच्या आयुष्यामध्ये त्याला कशाचीही कमी भासत नाही. त्याला स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. तेव्हा बाळा, या विचारांचे पालन शेवटपर्यंत कर, या संदेशाचे पालन शेवटपर्यंत कर. या संदेशामधील जे काही तुला योग्य मार्गदर्शन मिळत आहे त्या मार्गदर्शनांचे पालन निरंतर तुझ्या जीवनामध्ये करत राहा आणि मग पहा तुझ्या जीवनातील ते अद्भुत चमत्कार. मग पहा तुझ्या जीवनामध्ये तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होताना. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी तुझेच प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा
माणसाच्या आयुष्यामध्ये काही दुःख येत असते. त्या दुःखामध्ये तो पूर्ण हताश, निराश होऊन जातो. मनाने खूप दुःखी, कष्टी होऊन प्रत्येक कार्यामधून स्वतःला मागे खेचू पाहतो. पण बाळा, हीच वेळ असते तुमची परीक्षा पाहण्याची. हीच वेळ असते संयमाने, आत्मविश्वासाने निरंतर यामधून सुंदर प्रवास घडवण्याची. कारण बाळा, ही सर्व काही गोष्ट तुमच्या बाबतीत जर घडत असेल तर ती तुमची परीक्षा घेण्यासाठीच येत असते. तुम्हाला या सर्वांमधून काहीतरी धडा मिळावा म्हणूनच ह्या सर्व काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत असतात. यांना कधीही घाबरण्याची गरज नाही. कारण बाळा, हे जीवनाचे नियम आहेत. कधी सुख तर कधी दुःख सर्व प्रकारे तुमच्या जीवनामध्ये येत राहणार. फक्त तुमच्या हातामध्ये आहे की तुम्ही या बिकट परिस्थितींचा आणि या चांगल्या परिस्थितींचा कशा प्रकारे सामना करत आहात. जर तुमच्या मनामध्ये निरंतर चांगले विचार आहेत, आनंदी विचार आहेत, तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना आनंदाने आणि सकारात्मक विचारानेच कराल. आणि जर तुमच्या समोर बिकट परिस्थिती असेल आणि जर तुमच्या मनामध्ये देखील चांगले विचार नसतील, नकारात्मक विचार असतील, तर बाळा, तुम्हाला कोणतीही परिस्थिती हाताळणे खूप अवघड होऊन जाईल. म्हणून कितीही बिकट परिस्थिती असो, मन शांत ठेवायला शिका. मनातील नकारात्मक विचार काढून टाकून सकारात्मक विचाराने, शांत मनाने, आनंदी मनाने सर्व परिस्थितीवरती मात करायला शिका. कारण बाळा, जो प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख, समाधान, आनंद शोधतो, त्याच्या जीवनामध्ये कधीही स्वामी कृपा खंड होत नाही. त्याच्या जीवनामध्ये कधीही सुख, समाधान, आनंद त्याच्यापासून दूर जात नाही. तो सर्व कार्यांमध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. त्याला स्वामी माऊलींची कृपा दृष्टी निरंतर मिळत राहते. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, माझा हा दिव्य चमत्कारिक मंत्र जो कोणी स्वामीप्रिय बाळ शेवटपर्यंत ऐकेल, त्याच्या जीवनावरती माझे सर्व काही कृपादृष्टी राहील. त्याच्या जीवनातील, त्याच्या पाठीमागील सर्व काही दुःख, शत्रुपीडा आणि सर्व काही आर्थिक चिंता त्या क्षणापासून मिटून जातील. म्हणूनच निरंतर शांत मनाने हा मंत्र ऐकत राहा. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. 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 ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः.
ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थ. 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 ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. 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 ओम स्वामी समर्थाय चित्त. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्त. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्त. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्त. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः.
ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः.
ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्था. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. ओम स्वामी समर्था. ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः. 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 ओम स्वामी समर्थाय चित्तप्रशांताय नमः.